राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर संग्रामबापू भंडारे यांनी समर्थकांसह शाईफेक केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास आळंदी येथे घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की काही दिवसांपूर्वी विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी करणाऱ्यांचा मुद्दा लावून धरला होता। यामध्ये त्यांनी तब्बल 20 लोकांची यादी देखील प्रसिद्ध केली होती। या यादीमध्ये किशोर व्यास उर्फ गोविंदगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे, संग्रामबापू भंडारे यांच्यासह अनेकांची नावे होती। यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी आज लवंडेंवर शाईफेक केली। या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एकूणच या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आळंदी परिसरात ही घटना घडली असून संग्राम भंडारे यांनी काही गोरक्षकांसह हा हल्ला केला असून त्यांनी मला धक्काबुक्कीही केली असल्याचा आरोप देखील विकास लवंडे यांनी केला आहे। पाहुयात नेमकं काय म्हणाले ते। आज सकाळी भातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी भातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। या घटनेनंतर लवंडे यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। एकूणच या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करणार आणि शाईफेकीमागचं खरं कारण काय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, पुणे।